कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर लवकरच आपल्या सार्वजनिक जीवनात पुनरागमन करणार आहेत। वैद्यकीय सल्ल्यानुसार 6 आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर आणखी 2 आठवड्यात प्रवास सुरू करून पुन्हा कार्यरत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आದರೂ ಕೂಡ ಎವ್ರಿ ಡೇ ಒಂದು ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರ್ ಜನರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ। ಹೆಂಗೆ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಎಷ್ಟು ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಜನರನ್ನು ಎಷ್ಟು ಮಿಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ? 4 ಗೋಡೆ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತೀರಿ। ನೋಡಿ, ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿವಿಧ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ನಾನು ಯಾವತ್ತಿದ್ರೂ ಕೂಡ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದವಳು। ಜನರ ಕಷ್ಟ ಸುಖ, ಅದರಲ್ಲೂ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಅವ್ರ ಮನೆ ಮಗಳ ಥರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥವ್ರು। 25 ವರ್ಷದ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ತಿಂಗಳಿತ್ತು, ಇದು ನನಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಕಷ್ಟಕರವಾಗಿತ್ತು। ಆದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ದೂರವಾಣಿಯ ಮೂಲಕ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿದ್ದೆ, ಆದರೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಆಗಿ ಹೋಗಿ ಅವರ ಜೊತೆ ನಾನು ಅವರ ದುಃಖದಲ್ಲಿ ಸುಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅದನ್ನು ಬಹಳ ಮಿಸ್ ಮಾಡಿದೆ। ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತೆ ಅವರ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವಾಗ ಸನ್ನದ್ಧ। ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ಹಾವಳಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿತ್ತು, ಆದರೂ ಕೂಡ ಹಿಂಗೆ ಬೆಟರ್ಸ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಕೂಡ 4-5 ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಮನೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿದ್ರೆ 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ಈ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನನಗೆ ಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು। ಯಾಕಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಈ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರೇ। ನನಗೆ ಯಾಕೆ ಇದು 6 ತಿಂಗಳು 9 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಂದರೆ, ನಿರಂತರವಾಗಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಈ ಫೈನಾನ್ಸ್ ಅವ್ರನ್ನ ಆವಾಗಲೇ ನಾನು ಕಮಿಷ್ನರ್ಗೆ, ಬೆಳಗಾವಿ ಕಮಿಷ್ನರ್ಗೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಮಾತಾಡಿದೆ, DC ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಿದೆ, ನಮ್ಮ ACPಗಳಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಕರೆಸ್ಕೊಂಡೆ। ಯಾರು ಫೈನಾನ್ಸ್ದವ್ರು ಇದ್ದಾರೆ ಮನೆಗೇ ಸ್ವಂತ ನನ್ನ ಮನೆಗೆ ಕರೆಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ಕಾಲು ಹಾಕಿದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಇದು ನೀವು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಜನರಿಗೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಬುದ್ಧಿವಾದ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದೆ। ಮತ್ತು ಯಾರು ಒಂದು 4-5 ಲೀಡ್ರ್ಗಳು, ಬೇರೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಂದು 4-5 ಲೀಡ್ರ್ಗಳು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಂದು ಇದನ್ನ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ತಾಯಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೂ ಕರೆದು ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿದೆ ಸರಿಯಾಗಿ। ಅವತ್ತಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು, ಆದರೂ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಒಂದು 20,000 ಮಹಿಳೆಯರು ಫೈನಾನ್ಸ್ದು ಲೋನ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು। ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ, ಇದೆಲ್ಲೋ ಮೋಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಅವತ್ತೇ ಊಹಿಸಿದ್ದೆ। हॅलो अँड वेलकम। आज आम्ही आलो आहे छावा मूवीच्या रिव्ह्यूसाठी आयनॉक्स येथे। छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटतं। याचा इतिहास आहे तो खरा इतिहास ह्या पिक्चरच्या थ्रू सगळ्यांना कळणार। सध्या काय बोलायला येणार नाही, सॉरी। मेसेज तर एकदम छानच आहे खरं। जो लास्ट सीन आहे ना, आपल्या जीवनाचं बलिदान दिलं धर्मासाठी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। जाणून घेऊया की आज मूवीचा रिव्ह्यू कसा होणार आहे, मूवी कशी असणार आहे, विकी कौशलची ॲक्टिंग कशी झाली आहे, स्टोरी लाईनअप कशी आहे, काय काय दृश्य दाखवले गेलेत, तर थोड्या वेळातच आम्ही जाऊन बघूया की लोकांचं रिॲक्शन काय भेटणार आहे। तर छावा बघण्यासाठी आज युवक मंडळी हजर झाली आहे पहिल्या दिवशी। तर जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत ह्या मूवीला घेऊन। तर आमच्यासोबत आहेत, काय नाव? आदित्य अजित कविते। मग आता छावा आज रिलीज झाला आहे, मग आता तुम्ही बघायला जाणार आहे, मग काय तुम्ही काय विचार ठेवून मूवी बघणार आहे? आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्तच आहोत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटतं, याचा आम्हाला आनंद आहे। छत्रपती संभाजी महाराज की जय। गोष्टीचं आहे की आमच्या राजांचा जे पण इतिहास आहे तो खरा इतिहास ह्या पिक्चरच्या थ्रू सगळ्यांना कळणार। खूप खूप मोठं बलिदान यांचं, खूप मोठं बलिदान। कसं की ज्यांनी वयाच्या 14 वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला, 14 वर्षी आपण 10वी जेमतेम 10वी 12वी पास करतो, त्यांचं योगदान आणि त्यांचं बलिदान फक्त महाराष्ट्रापुरतं होतं। माझ्या मित्रांना याच्यात सांगितलं की कुठेतरी पिक्चर्स होते, सिरियल होते, ते फक्त महाराष्ट्रापुरते मध्ये होते, महाराष्ट्राच्या बाहेर राजांचं बलिदान कोणाला माहीत नाही। आणि त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांनी जे पण काय केलं आहे ह्या स्वराज्यासाठी ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि ते ऑल इंडिया प्लॅटफॉर्मवर कळणार। इथून पुढं यांचा इतिहास सगळ्यांना कळणार, याचा खूप जास्त आनंद आहे। आत्ताच आपल्यासोबत आहेत मूवी छावा मूवी बघून आलेले त्यांचे अनुयायी, महाराजांचे भक्त म्हणू शकतो। मग त्यांचा रिव्ह्यू जाणून घ्या, मूवी कशी होती। मूवी म्हणजे माइंड ब्लोईंग एकदम, म्हणजे अशी आत्तापर्यंत पण अंगाचे काटे नाही गेले।
एवढी खास मूवी आजपर्यंत मी अशी मूवी कधी नाही पाहिली. ऐकलं होतं ट्रेलर रील वगैरेमध्ये आणि त्याच दिवशी विचार केला व्हॅलेंटाईन डे गेलं पहिले फर्स्ट डे फर्स्ट शो आणि पूर्ण एकदम झकास म्हणजे झकास. विकी कौशलची ॲक्टिंग कशी तोच एकदम माइंड ब्लोईंग. हा थोडं रश्मिका थोडं पण विक्की कौशल एकदम झकास. मी आता अजून दुसऱ्यांदा पाहिजे थोडं साऊंड सिस्टम वगैरे असा जबरदस्त पाडिया. And it was really very great to witness Shambhu Raje on a bigger screen, and it is very nice to have such movies in today's generation. Thanks a lot. सध्या काय बोलायला येणार नाही, सॉरी. तरी हे एक मेसेज आहे आताच्या यंग जनरेशनला. हे एक मेसेज मेसेज तर एकदम छानच आहे खरं. जो लास्ट सीन आहे ना महाराजांचे हाल बघून डोळ्यातनं पाणी थांबत नाही. युवा पिढीला तुम्ही काय बोलू इच्छिता? युवा पिढीपेक्षा आता जे आपले पॉलिटिक्स आहेत ना, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी आयवन एक शंभू राजा था. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं जर बलिदान तुम्हाला बघायचं असेल तर हा जे पिक्चर काढलेला आहे छावा, हे प्रत्येक भारतात राहणाऱ्या हिंदूंनी बघितलं पाहिजे. जो फक्त धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी किती हाल अपेष्टा राजाने आपल्या म्हणजे सहिलेला आहे. कारण की ते आता आपण फक्त ह्या पिक्चरमध्ये बघून जे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे पिक्चर आहे हे फक्त 5% दाखवलेलं आहे या पिक्चरमध्ये. हे 5% जरी आपण बघितलं तरी आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे या पिक्चरमधून. आणि संभाजी महाराजांचं बलिदान आपण कधीही विसरता येणार कामा नाही. जे प्रत्येक म्हणजे या भारतातील हिंदूंनी बघण्यासारखं आहे की धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या राजानं काय केले. आणि खरोखर हा छावा जो पिक्चर काढलेला आहे विकी कौशलचा प्रत्येकानं येऊन बघावे अशी आमची इच्छा. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हे जे पिक्चर काढलेलं आहे तर आपण त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो. कारण की धर्मासाठी त्यांनी आपला बलिदान दिला आहे, आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आहे धर्मासाठी. आणि त्यांचा मेसेज होता की फक्त हिंदूंनी हे पिक्चर बघावं असं नाही आहे. त्यांचा मेसेज असा होता की धर्मासाठी तुम्ही कुठलाही धर्माचा असू देत, तुम्ही स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं पाहिजे. तर तो भले हिंदू धर्म असू देत, मुसलमान असू देत, शीख असू देत किंवा ईसाई धर्म, आपण हे एकत्र राहून ना आपण त्यांनी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. त्यांचं हे एक ड्रीम होतं. तर आमचा या पिक्चरमधून मेसेज जे दिलेला आहे ना तो मेसेज देखील चांगला आहे की सगळे धर्म एकत्र यायला पाहिजेत. आणि आपल्या महाराजांचं बलिदान जे होतं ते किती क्रूरपणाने केलं आहे हे दाखवलेलं आहे. ते म्हटल्यासारखं आमच्या मित्रांनी हे 5% देखील नाही आहे. तर पिक्चर खूप छान काढला आहे आणि मेसेज पण खूप चांगला आहे. या वी वर वेटिंग टिल द एंड. द सिनेमॅटोग्राफी अँड द स्टोरी लाईन, विक्की कौशल, The acting was ultimate. apart from that the Climax storyline superb. and there was literally goosebumps. What message you want to give to younger generation? They have to watch it. Must watch. Must watch. महाराज के जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज के जय. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने रविवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी बजरंग दलाचा संचालन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची माहिती बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. ಗಣವೇಶದೊಂದಿಗೆ ಸೌರ ಸಂಚಲನವನ್ನ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಸೇವೆಗಾಗಿ ಈ ಅಧರ್ಮಿಗಳ ಹುಟ್ಟಡಗಿಸುವ ನಮ್ಮ ಬಜರಂಗ ದಳದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಶೌರ್ಯದ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. देश धर्म रक्षणासाठी सर्व हिंदू एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद अनेक कार्यक्रम करत असतो. त्यातील एक भाग म्हणून रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. आज आम्ही बेळगाव शहरमध्ये श्रीराम सेना संघटनेतर्फे लव जिहाद कानडी पुस्तक पुनर्मुद्रण करून आज प्रकाशन आम्ही केलेलं आहे. 2009 मध्ये पहिलं पुस्तक, टोटल देशात पहिलं पुस्तक आम्ही लव जिहाद बद्दल मुद्रण केलं होतं. आज
त्याच्यात आम्ही लेटेस्ट विषय घेऊन, आकडे घेऊन आम्ही मरुमुद्रण केलेलं आहे आणि प्रकाशन केलेलं आहे. विशेषतः लव जिहाद, हिंदू मुलींचं, हिंदू महिलांचं सुरक्षतेसाठी आम्ही फार श्रीराम सेना संघटना आम्ही गंभीरपणाने घेतलेला आहे. आपल्या देशातले स्त्रीवर चाललेला अत्याचार असेल, विद्यार्थिनी असेल, मुली असेल, भय पडतात. म्हणजे बाहेर त्यांना हिंडायला होईना, आनंदपणा शाळा कॉलेजला जायला होईना. अत्याचार, अपहरण चाललेला आहे, मारहाण चाललेला आहे. आपला कायदा असेल, आपला जनप्रतिनिधी असेल, राजकीय व्यक्ती असेल, कोणीही सिरियसपणा हिंदू समाजाचे मुलींचं, महिलांचं सुरक्षता घेतले नाही. कोर्टानेही सिरियस घेतले नाहीये. त्याकरता श्रीराम सेना संघटन हा विषय सिरियस घेऊन, गंभीरपणा घेऊन हिंदू स्त्रियांचं आम्ही सुरक्षतेसाठी 100 स्थानवर त्रिशूल दीक्षा हा समारंभ घ्यायचा ठरलेला आहे. 12 प्लेसवर आम्ही केलेला आहे. तर त्या महिलांना आम्ही सहायवाणी हेल्पलाईन म्हणून डिक्लेअरही केलेलं आहे. 24 तास हेल्पलाईन चालू असते. तुम्हाला काहीही निर्भयपणे तुम्ही त्या नंबरला फोन करू शकता. कुठलाही विषय असले तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे. ह्यासाठी आज पुस्तक आम्ही प्रकाशन केलेलं आहे. काल संसदमध्ये, पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्ड हा विषय मंडन केलेला आहे. ह्या विषयाबद्दल JPC त्यांनी रिपोर्ट मंडन केले. त्याच्याबरोबर चर्चा झालं. चर्चा करताना विरोध पक्षातले काँग्रेस असेल, DMK, TMC, शिवसेना हे सगळे वक्फ बोर्डचं अमेंडमेंट ह्याचा विरोध केले. मी म्हणतो हे देशद्रोही आहेत. मुस्लिम अपीजमेंट कितीपर्यंत? डॉक्टर आंबेडकर संविधान ओलांडून त्यांना हक्क दिलेला आहे. काय पाहिजे ते करू शकतात. कोणा पाहिजे त्या रैताचं जमीन घेऊ शकतात, मठाचं जमीन घेऊ शकतात, मठ घेऊ शकतात, देऊळ घेऊ शकतात, दलितांचं भूमी घेऊ शकतात. तेव्हा सुप्रीम कोर्टही विचारायचं नाही. इतका हक्क काँग्रेस, नीच निर्लज्ज काँग्रेस त्यांनी त्या वक्फ बोर्डला दिलेला आहे. त्याला अमेंडमेंट करायसाठी JPC नेमकं करून काल चर्चामध्ये सगळे विरोध पक्षाचे विरोध करणारे देशद्रोही आहेत. देशाचा सुरक्षता ह्यांना नको आहे, हिंदू समाजाचा सुरक्षता नको आहे, मठाचं सुरक्षता, देवळाचं सुरक्षता, दलितांचं सुरक्षता, रैतांचं सुरक्षता नको आहे. ह्यांना फक्त अधिकार पाहिजे आहे, फक्त मुसलमानचं मत पाहिजे आहे. कालच्या चर्चामध्ये स्पष्ट कळालेलं आहे श्रीराम सेना संघटन अमेंडमेंट बिलला कंप्लीट सपोर्ट करत आहे आणि 100% हे बिल पास होते असा विश्वास आहे. SDPI संघटनेने विरोध केला, त्याचं आंदोलन केलं, त्याच्या SDPI संघटन असेल, MIM असेल किंवा आणि मुसलमानांचे समाज असेल, मी म्हणतो त्यांनी विरोध करतातच. का तर त्यांनी कुठलंही जमीन हडपू शकतात. आता इथंच आनंदवाडीमध्ये 200 घराला त्यांनी 10 वर्ष झालं नोटीस दिले. त्यांना अजूनपर्यंत ते विकायला होईना, त्यांचं रेंट द्यायला होईना. 10 वर्ष झालं. 200 घरे आहेत, गरीब आहेत, त्यांना वक्फ बोर्ड म्हणून केलेलं आहे. आता पिरणवाडीचे 3 तारीखला त्यांना नोटीस दिलेलं आहे. जवळजवळ 50 एकरचे ते रैतांचं सगळं जमीन वक्फ बोर्ड म्हणून केलेलं आहे. SDPI उत्तर देते का याला? SDPI मठ, देऊळ, दलित, संविधान, कानून काय माहित आहे तुम्हाला? मी सवाल करतो SDPI ना, या समोर समोर बसूया, चर्चा करूया, चॅलेंज करतो तुम्हाला.
ह्या देशात डॉक्टर आंबेडकर रचन केलेलं संविधान आहे, तर संविधान कानून प्रमाणेच तुम्ही वागायला पाहिजे. काय पाहिजे ते करू शकत नाही, म्हणूनच अमेंडमेंट बिल करायला लागले. SDP आहे देशद्रोही संघटना आहे, देशद्रोही पक्ष आहे. मी सांगतो, त्यांनी कर्नाटकमध्ये जवळजवळ 9 हिंदू कार्यकर्त्यांचा मर्डर झालं, त्याच्यामध्ये SDP आहे. तर SDP असेल, MIM असेल किंवा मुसलमान असेल, वक्फ बोर्डच्या अमेंडमेंट बिलला विरोध करणारच. पण आम्हाला दुःख, आम्हाला राग काय लागलाय तर काँग्रेस, DMK, TMC, AAP असले हे फालतू हे पक्ष आहेत ना, ह्यांना देशाचं सुरक्षता नको आहे. हे आम्हाला दुःखाचं गोष्ट आहे. सांगली येथे झालेल्या 4 वर्षीय नाबालिग मुलीवर 46 वर्षाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून त्या मुलीचा खून केल्याची घटना घडली होती. त्या नराधमाविरोधात हिंद के फरिश्ते ह्या संघटनेकडून RTO सर्कलपासून कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. ही घटना 6 फेब्रुवारी 2025 रोजी घडली असून त्या 46 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन जेलमध्ये घालण्यात आला आहे. 4 वर्षीय नाबालिग मुलीवर बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ही हिंद के फरिश्ते या संघटनेकडून करण्यात आली. हिंद के फरिश्ते फाउंडेशन की तरफ से यहाँ जो सांगली के अंदर, सांगली जिले में जो गांव का नाम है तड़स जत, वहाँ एक 4 साल की बच्ची जिसका नाम है निस्बा, उसका बहुत बेरहमी से बलात्कार करके, रेप करके, वो बच्चे के टुकड़े करके वो बच्चे को मर्डर किया गया है. उसलिए एक 45 साल का एक आदमी, उसका नाम है विक्टल, तो उसे पुलिस ने तो अरेस्ट किया है. लेकिन हमारी सबकी यहाँ पे जमने का कारण हमारी डिमांड है कि आने वाले दिन में एक हिंदुस्तान में एक ऐसा कानून बनाए कि कोई भी ये करने के लिए 100 बार सोचे, और अगर ये किए तो उसकी रूह कांपे. हमारे कानून से, और जो भी मोदी सरकार हो या कर्नाटक की सरकार हो, हमारी अपील है कि आने वाले दिन में ऐसे लोगों को फांसी दे और ऐसी सजा दे कि कोई भी इंसान, करना तो दूर की बात है, सोचने पे भी वो कांपे. तो हमारी पूरे हिंद के फरिश्ते और बेलगाम के जितने भी नौजवान और हमारे माँ बहनें यहाँ जमने का कारण एक ही मकसद लेके जमे हुए हैं कि निस्बा हो या कोई भी धर्म की बच्ची हो, उसके साथ में ऐसा नहीं होना चाहिए. हमारी सरकार से गुजारिश है, और आने वाले दिन में सरकार और जो भी हमारा कानून है, कानून से हमारी रिक्वेस्ट है कि ऐसा कानून लाए कि 100 बार सोचे. हा कॅन्डल मार्च मुक्ती मंजुरी मिस बाई, नगरसेवक मुजम्मिल डोनी, कलमुद्दीन शहा मकानदार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव. वक्फ अमेंडमेंट बिल रद्द करण्याची मागणीसह SDPI संघटनेच्या वतीने कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आला. लोकसभेमध्ये केंद्र सरकारकडून वक्फ अमेंडमेंट बिल मांडण्यात आले आहे. या बिलच्या विरोधात SDPI संघटनेने आंदोलन करत बिल रद्द करण्याची मागणी केली. तसेच वक्फ अमेंडमेंट बिल वापस घ्यावी अशी मागणीही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. वक्फ बचाव देश बचाव, BJP हटाव देश बचाव अशी घोषणेबाजीही करण्यात आली. यावेळी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.